तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलंय। वकील नितीन सातपुतेंनी रीट याचिका फाईल केलेली आहे। रोहित आर्यची हत्या झाल्याचा या याचिकेत आरोप आहे। तर गुन्हा दाखल करून सीबीआय तर्फे चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या नार्को टेस्टची देखील या याचिकेत मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलंय। वकील नितीन सातपुतेंनी एक रीट याचिका फाईल केली आहे। काय या संदर्भात अधिक अपडेट? नक्कीच रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात वकील नितीन सातपुते हे रीट याचिका फाईल करणार असल्याचं त्यांनी वारंवार याआधी देखील सांगितलं होतं। त्यानुसार त्यांनी रीट याचिका जी आहे ती फाईल केलेली आहे। बनावट एन्काउंटर जो आहे तो रोहित आर्याचा झालाय असा या याचिकेमध्ये थेट त्यांनी आरोप केलेला आहे आणि गुन्हा दाखल करून याची चौकशी करण्याची जी मागणी आहे ती देखील त्यांनी केलेली आहे। आणि हा जो सगळा तपास आहे हा सीबीआय कडे झाला पाहिजे, पोलिसांच्या नार्को टेस्ट देखील झाल्या पाहिजे असं या याचिकेत नमूद केलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे यानंतर ही याचिका दाखल केल्यानंतर रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकरांचा देखील जबाब नोंदवला जाणार असल्याची आता सूत्रांची माहिती आहे। गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार असल्याचं देखील सांगण्यात येतंय। आणि घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकरांना फोन देखील केला होता, पण पोलिसांनी केसरकरांना रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती अशी देखील माहिती आता मिळते। मात्र ही सगळी जी घटना आहे, ही जी माहिती आहे पुढची, ती सगळी नितीन सातपुते यांनी रीट याचिका फाईल केल्यानंतर मिळालेली माहिती आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आणखीन काही नवीन धागेदोरे मिळतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, खरं तर या याचिकेत थेट पोलिसांवर संशय व्यक्त केला जातोय, कारण पोलिसांची नार्को टेस्ट करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे। नक्कीच कृपा, मी म्हटलं तसं पोलिसांची नार्को टेस्ट करा असं सांगण्यात आलंय। कारण कोणतेही आदेश नसताना पोलिसांनी त्यांना कशा पद्धतीने एन्काउंटर केलाय त्याचा ह्या सगळ्याचा तपास जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने झाला पाहिजे असं सांगण्यात येतंय। आणि जे नितीन सातपुते यांचं म्हणणं होतं की कायद्याने जे काही शिक्षा होती ती रोहित आर्यला मिळाली असती, मात्र पोलीस एन्काउंटर का करतात, पोलीस कायदा हातात का घेतात, पोलिसांना कायदा हातात घेण्याचं कोणतंही कारण नसताना ते कायदा हातात घेतात। याआधी देखील आपण जर बघितलं तर अक्षय शिंदे प्रकरणात अशाच पद्धतीची याचिका जी आहे ती ॲडव्होकेट अमित कतारनवरे यांनी दाखल केलेली होती। आणि आता याच पद्धतीची दुसरी याचिका नितीन सातपुते हे दाखल करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच या एन्काउंटर प्रकरणी नार्को टेस्ट पोलिसांची झाली पाहिजे जेणेकरून सत्य बाहेर येईल। कारण यामध्ये खरं तर मंत्री दीपक केसरकर यांचा माजी मंत्री दीपक केसरकर यांचं नाव जोडलं जातंय आणि त्यावेळी ते शिक्षण मंत्री होते असं देखील सांगितलं जातंय की रोहित आर्यचे जे पैसे होते 2 कोटी रुपये ते त्यांनी थकवलेले होते आणि त्यामुळे त्यांनी आंदोलनं देखील याआधी केलेली होती। ज्यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर रामटेक येथे राहत होते त्यांच्या घरासमोर देखील आर्यने आंदोलनं केली होती। तर नेमकं झालं काय या प्रकरणात याचा शोध घेतला गेला पाहिजे आणि पोलिसांनी एन्काउंटर का केलं त्याचा देखील शोध घेतला पाहिजे, म्हणून पोलिसांची नार्को टेस्ट करा असं सांगण्यात आलंय। जी, निश्चित भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।